दिल्लीतील आंदोलन फेसलेस म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अमित ठाकरे यांनी सुनावलं, तुम्ही याच लोकांमुळे खुर्चीवर बसलात. दिल्लीत जंतर मंतर परिसरात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलिसांनी काठीत खिळे घुसून विद्यार्थ्यांना मारलं, मुलींवर लाठ्या चालवल्या, तर सरकारची लाडकी बहीण कुठे गेली असा घणाघाती सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन अमित ठाकरे यांनी दिले. तर दिल्लीतील आंदोलन फेसलेस म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अमित ठाकरे यांनी सुनावलं आहे. अमित ठाकरे यांनी म्हटलं की FIR दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत तुम्ही चिंता करू नका. परवा मी दिल्लीला पोहोचलो तेव्हा समजलं 5-6 लोक सिव्हिल ड्रेसमध्ये आले होते. त्यांनी सांगितले की डॉक्टर्स आहोत, पांढरा कपडा घेऊन आले. त्यांनी सोनम वांगचूक यांना गुंडाळून घेऊन गेले. तेव्हा मला वांगचूक नाही तर लोकशाही दिसली. 20 दिवस उपोषण करणाऱ्याशी तुम्ही चर्चा करत नाही, त्याला असं उचलताय. चर्चा केली असती तर तो विषय तेव्हाच संपला असता. या घटनेनंतर मी दिपके यांना भेटलो, त्याच्याकडून काही माहिती घेतली. काल देशाच्या राजकारणातील सगळ्यात काळा दिवस होता, डार्केस्ट डे होता. या लोकांना सत्तेचा माज डोक्यात गेला आहे. ज्या लोकांनी तुम्हाला इथे बसवले त्यांची जी परिस्थिती केलीत, असा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे. काल मी सगळं संपूर्णपणे बघितलं. तुम्ही टिअर गॅस फेकताय लोकांवर, तुम्ही लाठीचार्ज करताय. मी दिल्लीचा एक व्हिडिओ बघितला. दिल्लीच्या एका काठीमध्ये तुम्ही खिळे घुसवले होते पोलिसांनी. मला माहित नाही तुमच्याकडे आलाय की नाही. तो खिळे घुसवले होते आणि त्याच्याने मारत होते लोकांना. हे दहशतवादी आहेत, हे आतंकवादी आहेत. नीटच्या पेपर लीकमुळे 20 मुला मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. त्याला तुम्ही खिळे घुसवून लोकांना मारताय. ही कुठची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही. मुलींवर पोलीस हात उचलतायत, काठ्या उचलतायत. तुम्ही भाजपचे पोलीस आहात की तुम्ही राज्याचे पोलीस आहात. ज्या तुम्ही निवडणुकीला ज्या वेळेला तुम्हाला लाडकी बहीण सुचते, ती गेली लाडकी बहीण फक्त तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून. ही कुठची परिस्थिती आणली आपण. हे काय, मला बघून भीती वाटली, राग वाटला. मला काय करायचं, मला बोलायचं कळत नाही. कोण बोललं? त्या फेसलेस लोकांमुळे तुम्ही तिकडे बसलाय. त्या खुर्चीवर तुम्ही ह्या फेसलेस लोकांमुळे बसलाय, हे विसरू नका तुम्ही. जसे तुम्हाला बसवू शकतात तसे उचलू पण शकतात. कुठे गेले आता भाजपचे प्रवक्ते, कुठे गेले सगळे सकाळी बोलणारे? ह्या विषयावर बोलावंसं नाही वाटत त्यांना. नीच राक्षसी प्रकारचं राजकारण चालू आहे. खूप भीषण चालू आहे हे. तुम्हाला माहितीये, तुम्ही आणि इन जनरल मला वाटतं की सगळे पक्ष सोडा, सगळे राजकारणी सोडा, पत्रकारांना जरी फ्री हँड मिळाला ना तुमच्या डोक्यातल्या गोष्टी दाखवायला, तुम्हाला जे पाहिजे ते दाखवायला, तरी तुम्ही त्यांना घरी बसवा. हा मला माहितीये तुम्हाला फ्री हँड नाहीये, तुमच्यावर प्रेशर आहे, हे मला माहितीये. पण हे खूप नीच प्रकारचं चालू आहे काहीतरी. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.